असं परस्पर वेगळा राहायचा निर्णय कशी काय घेऊ शकते आधिरा? आणि हे 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 बिलकुलच मला पटलेलं नाही, अजिबातच बरोबर नाहीये. पण नेमकं काय झालं हे तरी कळलं पाहिजे ना. म्हणजे डोकंच चालत नाही काही. स्वानंदी मॅडम, मी खरं सांगतो, राग मानू नका, पण तुमच्या आईच्या बाबतीत ना कसलीच खात्री देऊ शकत नाही मी. त्यामुळे आधिराने असा निर्णय का घेतला, तिकडे नेमकं काय झालं हे तर कळायला हवं. तुम्हाला काही माहिती का त्याच्याबद्दल? हो, म्हणजे मी बोलले अधिराशी आणि तिने सांगितलं तसा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, पण काय आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींवरून काहीतरी आई वाद उकरून काढते, तो विषय वाढत जातो, कुठचाही विषय कुठेही जाऊन पोहोचतो. पण मी खरं सांगू का, मला ना हेल्पलेस वाटायला लागलंय हो आता. कारण एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपण काय आणि किती आपल्या आईवडिलांना सांगायचं. ते मोठे असतात, आई वडील असतात, आपण नाही काही बोलू शकत म्हटल्यावर आपण फक्त लहानांना बोलत राहतो. पण आईचं आणि अधिराचं अजिबात पटू शकत नाहीये, इतकं मात्र खरं. अहो पण मग त्याच्यावरती उपाय काय? मी बघते, आईला समजावते, करते काय. तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ या गोष्टी. नाही नाही नाही, आधिरा ही माझी जबाबदारी आहे. ती त्रासात जर असेल ना तर मला लक्ष घातलं पाहिजे. सगळं जर उत्तम सुरळीत चालू असतं ना तर प्रश्नच नव्हता. म्हणजे बहीण आनंदात नाहीये, पण आता तिचं लग्न झालंय, हा असा विचार करणाऱ्यातला मी नाहीये. आधिरा खूप टोकाची वागते याची कल्पना आहेच मला. मुळात रोहन त्याच्या फॅमिलीला सोडून पहिल्या दिवसापासूनच कधीही राहायला तयार नव्हता आणि या सगळ्याची कल्पना आधिराला होती. आणि तुमच्या आई विचित्र वागतात हेही काही लपलेलं नाहीये. मग अशा वेळेस आधिराने उघड्या डोळ्यांनी हे वातावरण नको का स्वीकारायला? म्हणजे आता सासूशी पटत नाही म्हणून घर सोडणं याला काहीच अर्थ उरत नाही. मी बोलले तिच्याशी, पण मला तिचं म्हणणं तत्वतः पटलंय. म्हणजे घरचं वातावरण नीट असणं हे पण खूप गरजेचं आहे ना. बघू, काहीतरी होईल. होईल, सगळं ठीक होईल. तिला सांगा म्हणत हे ना नेहमीच झालंय. म्हणजे भाऊ म्हणून माझा कायमच तिला पाठिंबा असेल. म्हणजे मी मागे एकदा तिला सांगितलं होतं, म्हणजे फिजिकल अब्यूज असेल किंवा एखादं गंभीर कारण असेल तर तातडीने घर सोडायचं. पण घरात आपलं सासूबाईंशी पटत नाही किंवा एखाद्या व्यक्तीशी पटत नाही, मतभेद असतील म्हणून घर सोडणं हे काही बरोबर नाही आणि हे तिला कळायला हवं होतं. अहो पण आता अधिरा सुद्धा. नाही आता नको नको, बस. बेबी, आपण सेपरेट राहिलो ना तर यात सगळ्यांचाच फायदा आहे ना. मी सुद्धा तुमच्या बरोबर राहू शकणार नाही. मी सुद्धा आधिरा आणि रोहन बरोबर नवीन घरी राहायला जाणार. अधिरा आणि आईमधला वाद कायमचा मिटवता आला पाहिजे. मला माझी सगळी माणसं आनंदात राहायला हवी आहेत. काय झालं? काही नाही. मी आपलं काल जे बोलणं झालं त्याचा विचार करत होते. मी ना भेटणार आहे जाऊन आईला, आणि मी तिला जाऊन स्पष्टपणे सांगणार आहे की तिला तिच्या वागण्याचं काहीतरी करावं लागणार आहे, कारण अधिराला जेन्युइनली त्रास होतोय याचा. हे सगळं प्रेशर तुम्ही स्वतःवर एकट्यावर घेण्याची गरज नाहीये. मी पण आहे. गरज लागली तर मी सुद्धा येईन आणि आपण एकत्र बोलूया. ठीक आहे? थँक्यू. आले.
गुड मॉर्निंग काकू, गुड मॉर्निंग. समर हां. समर ते आपल्या डॉलच्या बाबतीत काय ठरवलंयस तू? खरं तर मी आणि स्वानंदी मॅडम आता तेच बोलत होतो. हो, इज इट? ऑफकोर्स तुला तर कळलंच असेल ना, माझ्या डॉलला तुमच्या घरात किती त्रास होतोय तो. काय करू ग, मलाही काही सुचतच नाहीये. मी तरी अधिराला खूप समजावलं, म्हटलं संसार आहे, भांड्याला भांडं लागणारच, तू जरा समजुतीने घे ना. पण तिने मला सॉरी पण एक एक गोष्टी अशा सांगितल्या ना, मी मला शॉक बसला समर. मी काही बोलूच शकले नाही त्यावर. मला सुचेना मी काय करावं यावर. समर, आपण आपल्या डॉलचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मला त्यांच्या घरात फूट नाही पाडायचे, पण मला डॉलचा त्रास नाही सहन होतोय. स्वानंदी, काय करायचं आपण? काकू, मी तुम्हाला खात्री देते, अधिराचा संसार नाही मोडणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सॉर्ट करेन. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. काही सॉर्ट नाही झालंय. घर फुटलं आमचं, तुझ्यामुळे घर फुटलं आमचं आमचं आमचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मम्मा, गणपती बाप्पा मोरया. मम्मा. मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मम्मा. काय ग, काय झालं? कोणाला एवढे फोन करतेस? मम्माला करते, ती दिसलीच नाहीये सकाळपासून. अगं इथेच कुठेतरी गेली असेल, सामान वगैरे आणायला गेली असेल ती. कोणालाच न सांगता. हल्ली तुझ्या आईचं डोकं ताळ्यावर आहे का? नाही ना, मग येईल ती, काळजी करू नकोस. जा. मम्मा.